टाइम आहे सकाळ भावांनो. तर आम्ही फ्रेश आणि नाश्ता होऊन निघालोय आता साईराम बोलून. चला साईराम बोलून आता पालखी पण निघाली सकाळी. तूच अससी निश्चये, तू कामधेनु चिंतामणी, तू ज्ञाननभेचा वासरमणी, तू सद्गुणांचे भव्य खाणी अथवा सोपान स्वर्ग. सकाळ सकाळी सूर्याला पण साईराम बोललो आम्ही आणि खूप निघालो. आमची पालखी अजून थोडीशी पुढं आहे, आम्ही जरा पाठीमागे चालतोय. अनेक पालखी आमच्यासोबत चालतोय. तर मित्रांनो आम्ही आता 5-6 किलोमीटर चालून आलोय. अजून आम्हाला 2-3 किलोमीटर चालेल फक्त नाश्त्याच्या हॉल्टला. साईराम गाईस तुम्ही बघू शकता माझा पोरगा इथे थांबलाय माझ्यासाठी. हा बघा बापासाठी थांबलाय. तर आम्ही 3-4 किलोमीटर चाललोय. अजून आम्हाला 1-2 किलोमीटर पुढं राईट मारून हॉल्ट जवळच आहे. आणि आज नाश्त्याला बघायला लागेल कारण की भूक पण खूप लागली. सकाळी आम्ही फक्त चाय पिऊन निघालोय. आम्हाला बिस्किट आणि केळं भेटले. 2 द्या. बिस्किट आणि केळं भेटले आम्हाला. तर केळं आणि बिस्किट खायला या तुम्ही कधी खाल्ले नसाल तरी पण या आमच्यासोबत खायला. तर आता आम्ही थोडं बसलो होतो आणि तिथून साईराम बोलून आता आम्ही निघालोय. तिथं हा खेबडे माझा भाऊ आहे. बंटीची जोडी न्यायची. आणि तर इथं पालखीचा एका नाश्त्याचा स्पॉट आहे. सगळे नाश्त्याला बोलतात का पण समाजसेवक प्रेम साळवी. तर आम्हाला आता इथे पालखी भेटली. त्याच्या मागे अजून एक आहे पाठीमागे अजून 2 पालख्या आहेत. बघू शकता आम्ही एवढ्या कडक उन्हातून चालतोय आणि दम लागलाय. पाय पण दुखायला लागले, भाजायला लागले. अजून 9:30 पण नाही वाजले आणि एवढं ऊन आहे. आता आम्ही आराम करतोय थोडा. आता परत निघणार. पालखी 1-2 नाश्ता चाललो. 1-2 तासांनी पोचलो. तर आम्हाला इथं नाश्त्याला वडापाव आहे आणि काय वडापावच आहे खायला. तुम्ही पण या खायला, तुम्ही कधी खाल्ला नसेल. साईराम आणि नाश्त्याच्या हॉल्टवरून आता 3-4 किलोमीटर चाललो आणि ऊन पण खूप आहे. एवढं ऊन येतं डोकं दुखायला. अजून 10:30 पण वाजले नाहीत, म्हणजे 11 पण नाही वाजले तरी एवढं कडक ऊन आहे. फायनली आम्ही 10-12 किलोमीटर चालून आमच्या स्पॉटला आलो. आमच्या स्पॉटवर जागा भेटली. आमचे मित्र मंडळींनी जागा शोधली. इथं येऊन मस्त आडवे झाले. अजून यायचेच मित्र.
दुपारचं जेवण डाळ भात अजून ही कसली भाजी आहे रे काळा वाटाण्याची भाजी कारल्याची भाजी दुधीचा हलवा पोहे पाव अजून काय आहे नळ्या आहेत सगळे जेवायला बसलेत या जेवायला तुम्ही पण मित्रांनो आता आम्ही सगळे आराम करतोय आंघोळ आमचे झाले तर या तुम्ही पण झोपायला तुम्ही तर घरात झोपले असाल आयसी झाली साईराम बोलून पालखी निघाली साईराम बोलून आता आम्ही निघालो तर इकडे आईस्क्रीम भेटलं या तुम्ही पण खायला अजून एक पालखी आम्हाला भेटली जाताना कोणतं तरी देवाचं मूर्ती दिसते साईराम हाच माझा खरा मित्र आहे का माहिती आहे मी एवढा पाठवून माझ्यासाठी तो आला आणि मला बोलला चल तू पाठीमागे तर मी पण पाठीमागे मग आम्ही आता दोघं लाचच्या डब्याला आहे आमची पालखी खूप पुढे गेली आहे पण हा माझा मित्र माझ्यासाठीच पाठीमागे थांबला आहे मला पायाला चालवत नाही तोला चल मी पण थांबतो आपण 5 मिनटं थांबत जाऊया भले 2 तास लेट जाऊ हॉल्टवर पण मीच तुझ्यासोबत जाणार तर प्लीज माझ्या भावाला फॉलो करा खूप चांगला भाव आहे आय डी काय रे तुझी डॅनी करून ह्याची आय डी आहे साईराम बघू शकता तुम्ही अजून 2 जागा बाकी आहे सिन्नर घाट आणि संगमेनर साईराम बघू शकता फक्त शिर्डी 100 किलोमीटर आहे रोडपर्यंत पालखी असते तर आम्ही 5-7 किलोमीटर चाललोय आता आम्ही हा घाट चढतोय तर साईराम आम्ही आता 5-7 म्हणजे 8 किलोमीटरचं चाललो आहे अजून आम्हाला किती 4 किलोमीटर अजून चालायचं आहे तर आता अंधार पण खूप झाला आहे आणि दिसत पण नाही एवढं तर दिसत नाही पण थोडं दिसतंय फायनली आम्ही नाश्त्याच्या हॉल्टला आलो आहे तर थोडासा लेट झाला आम्हाला आरती चालू झाली भजन सायरा आता नाश्त्याला आम्हाला चिवडा आणि काय रे हे समोसा आहे ना पापडी फरसाण आणि मिठाई सायराम बोलून आता पालखी निघते आमची नाश्त्याच्या हॉटेलवरून मस्त मित्रांनो आम्ही हॉल्टवरनं निघालो आम्हाला पेट्रोल पंप भेटला कारण की हॉल्टवरती वॉशरूमला जायला जागा नसते पेट्रोल पंपवर गेलो तिथं पण एकच बाथरूम होता मग आम्ही काय ना आता गावची स्टाईल वापरली आणि निघालो
आणि पालखी आमची एवढी लांब आहे की आम्ही लाचच्या डब्याला पोचले. आता आम्हाला जायला अजून आता किती कमसे कम 11 तरी वाजणार आम्हाला. 11-11:30. हा बर्तन मला शिडीला द्याल का, बर्तन मला शिडीला द्याल का, लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का, लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का, पैजण जोर कमाई जाईन, तुई बोलावानी मी हो नाचीन, लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. फोन वाला पुढे आहे ना. मारते हमें ताने आई साई के दीवाने, निकले शिरडी में जाने अपने साई को मनाने, आज तो हमारे साई बाबा का त्योहार है, आज तो हमारे साई बाबा का त्योहार है, भक्त जन्म को को साई से देखो कितना प्यार है, शिरडी वाले बाबा के तो तेरा चमत्कार है. फायनली आमच्या हॉल्टला पोचलोय मी. आम्ही आता हॉल्टला आलोय. जागा आम्हाला इथे भेटले. माझ्या भावाला पण फॉलो करा. DN प्रेम रॅपर आहे हा, सबस्क्राईब करा, याला पण फॉलो करा. तर आमचा इथं एक मित्र आलाय, त्याला बिस्किटं खायची आहेत. बिस्किटं खातोय. साईराम. आता आम्ही झोपतोय, तुम्ही पण झोपा. शुभरात्र.